मॉर्निंग. तर गाईज आज आहे आमचा सेकंड डे. तर बघूया आजचा सेकंड डेचा ब्लॉग कसा होतो. लास्ट पण कंटिन्यू करा. आता आम्ही LP ला पोहोचलो स्टेशनला. स्टेशनच्या बाहेर आम्ही तुम्हाला दाखवते. मी तिथे चेंज आणि फ्रेश व्हायला आम्ही रूम घेतला आहे. रूम म्हणजे स्टेशनच्या बाहेरच आहे लागून, तुम्हाला दाखवते. आणि आता आम्ही चाललो आहे बोटिंगसाठी. आमची 5 घंट्याची बोटिंग आहे. मी डे 1मध्ये मी बोललेली. तर चला हा आपला डे 2 होणार आहे. कसा होणार आहे लास्ट पण कंटिन्यू मग तुम्हाला समजेल आणि तुम्ही पण या नक्की विजिट करा. तर चला आता बघूया आपण स्टार्ट करूया ब्लॉग आजचा डे 2चा. तर आतमध्ये आता सगळे फ्रेश झाले आहेत. आता आम्ही निघणारच आहोत बोटिंगसाठी. तर चला बघूया पुढे कसं काय होतं मग दाखवते लास्टपर्यंत. तर हा स्टेशन आहे LPचा आणि ते त्या साईडला आम्ही ट्रेन इकडे आलो आहे. आणि इकडे आम्ही चेंजिंग आणि फ्रेशसाठी रूम घेतला आहे. फक्त पर पर्सन 30 रुपये आणि 1 घंट्याचं काहीतरी आहे. पर पर्सन का 1 घंट्याचं काहीतरी आहे माहिती नाही. 1 घंट्याचे 30 रुपये फक्त चेंज आणि फ्रेश व्हायसाठी. आतमध्ये AC रूम आहे आणि इकडे वॉशरूम फ्रेश वगैरेसाठी आहे तिकडे. चला आता बघूया. आता आम्ही थोड्याच वेळ निघणार आहोत बोटिंगसाठी. तिकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते, निघताना दाखवते. आणि हा स्टेशन आहे LPचा, बाहेरच आहे इथे चेंजेससाठी. तुम्ही पण येऊ शकतात तुम्ही इकडे आले तर. काहीच तर आता इथे आम्ही निघलो बोटिंगसाठी आणि इथे मी घेतली आहे FC प्यायला. तर बघूया हां कसा होतो ब्लॉग. स्टे कंटिन्यू. काहीच तर आता यांचा इथे फोटोशूट चालू आहे आणि इकडे सगळे मी आता निघतोय. बघा फोटोवाला. आता आम्ही निघतोय. गाईज तर आता आम्ही फायनली निघलोय बोटिंग करायसाठी LP वरून. चला आता आपण तिकडे गेल्यावर भेटूया. स्टे कंटिन्यू. गाईज ही आमची बोट आहे आणि आम्ही खूप सारे बोटी आहे तिथे. सगळे बसले फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा. गाईज तर आता आम्ही स्पीड बोट वगैरे करून आलो परत आमच्या बोटमध्ये आणि इकडे सगळे एन्जॉय करत आहेत. आणि आता आम्ही चाललो जेवायसाठी इकडे बघतोय कुठेतरी. तर चला आता बघूया असंच कंटिन्यू राहा माझ्या व्लॉगमध्ये. आणि इकडे पुढे आल्यानंतर बघा बोटच्या वरून जी ट्रक जाते. मी जरा व्हिडिओ लेट स्टार्ट केली. आणि इकडे खूप भारी आहे फिरण्यासारखं. तुम्ही पण नक्की विजिट करा केरळामध्ये बोटिंगसाठी. केरळाला आल्यावर बोटिंग करूनच जावा तुम्ही इकडून. खूप भारी मोठे बोट आहेत. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही बोट बुक करू शकता. आम्ही ऑनलाईनच बुक केलेली. तुम्ही पॅकेजमध्ये पण येऊ शकता. आम्ही फॅमिली आलो. आम्ही गेल्या वेळी पॅकेजमध्ये आलेलो तेव्हा आम्ही सगळं फिरलेलो. यावेळेला आम्ही लग्नासाठी इकडं आलो म्हणून जास्त काही फिरत नव्हत. गाईज आता आम्ही इथे जेवायसाठी थांबलो आहे. तर मी चाललो इथे हॉटेलमध्ये. 3 वाजले. आमची 6:30ची ट्रेन आहे. अजून कुठे जायचं आहे. आज आमची फक्त बोटिंगच होते. नंतर आम्ही आलो रूमवर. तुम्हाला इथलं दाखवते मी व्ह्यू आणि हॉटेल वगैरे. इथे बघा आम्ही बोट इथे पार्किंग केली आणि इकडे आता आम्ही हॉटेलला आलो आहे. ही बोट
हा मम्मा गाईज हा इगल आहे हे बघा. आणि इकडे आम्ही आता या हॉटेलमध्ये जेवायला आलोय आणि इकडचा असा व्ह्यू खूप भारी व्ह्यू आला आहे. 8 जण यायचेत अजून. हा इगल फोटोशूटसाठी त्याला ठेवला आहे. चला आता आपण जेवताना भेटूया. गाईज तरी ते पप्पा फोटो काढतात इगल सोबत. तर गाईज आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि हे सगळे लोक तर नॉनव्हेज खाणार आहोत आणि सगळे लोक नॉनव्हेज खाणार लोक. मम्मीचं आणि माझं मार्गशीर्ष आहे. तर बघू इथं काय व्हेज भेटतोय का तुम्हाला दाखवते ऑर्डर आल्यावर. तर गाईज आता आम्ही फायनली LAP स्टेशनला आलो आणि आता आम्ही कुठे चाललो आहे ते मला माहिती नाही. पुढे गेलो मी तुम्हाला दाखवेनच. आमची बोटिंग खूप भारी झाली. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा बोटिंगसाठी. आणि ऑनलाईनच बोट बुक केलेली आम्ही. तिथून आम्ही स्मॉल बोटमध्ये पण गेलो तुम्ही बघितलं असेल. तर चला आता आम्ही पुढे चाललो. याच्यानंतर LAP स्टेशनला आलो. आता आम्ही सामान वगैरे घेतोय. लॉकरमध्ये ठेवलेलं वगैरे सामान आता घेतोय आणि आता आम्ही आमची 7:30ची ट्रेन आहे. तर बघूया चला कसं होतं पुढे ब्लॉग. स्टे कंटिन्यू. गाईज तर आता आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलो आणि इकडे आवाज नसेल येत तुम्हाला. आणि इकडे सगळे बसलेत. पाठी येते आरती. चला आता आपण तिकडे गेल्यावरच भेटूया. माझ्या स्टेशनचं नाव नाही माहिती. तिकडे गेलो मी तुम्हाला सांगते. स्टे कंटिन्यू. गाईज तर आता आम्ही फायनली वारकाला स्टेशनला पोचलेलो आहोत. आमची ट्रेन फायनली पोचले. टायमावर लेट झाली पण टायमावर पोचली. आता आम्ही चाललो रूमवर. आम्ही अगोदरच रूम बुक केलेले तुम्हाला दाखवते. आता मी वारकाला स्टेशन. हा बघा या ट्रेनने आम्ही आता आलेलो वारकाला स्टेशनला. तर आम्ही तर चाललो सगळीजणं पुढे आहेत. मीच एकटी पाठी राहिले. आता आम्ही इथून जाऊ रूमवरती. आम्हाला बसवाला घ्यायला येणार आहे. बसने जाऊ आम्ही रूमवरती. आम्ही सगळंच पहिलं घरातून निघायच्या अगोदरच आम्ही सगळं बुक करून ठेवलेलं. तुम्ही पण असंच करा आणि नक्की व्हिजिट करा एकदा केरळला. तरी आमची बस आहे. आम्हाला उद्यापर्यंत हीच बस राहील ट्रॅव्हलिंग करायला. आम्ही अगोदरच बुक केलेली. तर आता आपण आतमध्ये बघूया कशी आहे. सगळं तिकडे बॅक साईडला बॅगा ठेवत आहेत. गाईज तर आता आम्ही तिकडे बोट बोलते मी बस पार्क केले आणि इकडे आम्ही हॉटेलला आलो. रूमच्या इकडे हॉटेल नाही आहे. बसवाल्याने सांगितलं तर आम्हाला उपाशी राहायला लागले असता. तिकडे नॉनव्हेजचं आहे आणि इकडे व्हेजचं आहे. मम्मी त्यांनी मला मार्गशीर्ष म्हणून व्हेजमध्ये ऑर्डर द्यायला आला. तर ऑर्डर पण दिली आहे. थोड्याच वेळेला ते येईलच. तर चला बघूया. तर मी तुम्हाला एक रूम वगैरे दाखवते. माझ्या फोनला चार्जिंग पण नाही आहे. तर मी छोटे छोटे व्हिडिओ काढले आहे. बघा तर मी तुम्हाला रूमवर गेला कंटिन्यू करते ब्लॉग. तर गाईज आता आम्ही फायनली रूमवर आलो आणि रूम पण आता सगळेजण जेवत आहेत. मी आमचं तुम्हाला रूम दाखवते. गाईज हा बघा हा आमचा रूम आहे आणि इकडे बेड आहे आणि इथं हार्श लपला आहे. मी त्याला ब्लॉगमध्ये घेते म्हणून तो जेवतोय तो. तर बघा आम्ही टोटल 4 का 5 रूम घेतले आहेत. त्या साईडला सकाळी मी तुम्हाला नीट दाखवेन. डे 3मध्ये मी तुम्हाला सगळं नीट दाखवेन. तर चला बघूया पुढे. जेवते मी. जेवताना दाखवते. नंतर मी हा ब्लॉग एंड करते. तर आपला चला बघूया कसा होतो पुढे. तर इथे मी घेतलं जेवायला व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी आणि पनीर फ्राईड राईस आहे. तर चला तर मी जेवते आणि भेटते. गाईज आता माझं जेवण वगैरे झालं आणि मी रूमच्या बाहेर आली आहे तुम्हाला रूम दाखवायला आणि इकडेच ब्लॉग स्टार्ट केला. तर गाईज हा ब्लॉग पण मी आता एंड करते. खूप मोठं झालं आहे. आपला डे 3चा उद्याचा होईल. तर आता मी तुम्हाला इथे रूम दाखवते आणि ब्लॉग एंड करते. इथे आमची रूम आहे. अजून पाठच्या साईडला पण रूम आहेत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. हा आमचा रूम आहे आणि अजून आहेत तिकडे. आम्ही 4 रूम बुक केले आहेत. ते आमचे पहिल्यापासूनच बुक होते. ऑनलाईनच आम्ही बुकिंग केले सर्व. तुम्ही जर आमचे रूम पण बघितले असतील. चला मी हा ब्लॉग आता एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा. विजिट करायच्या अगोदर तुम्हाला इकडच्या भाषा कोणला येत असतील त्यांना घेऊन या. की इकडे मराठी भाषा कोणला समजत नाही. हिंदी इंग्लिश आणि त्यांची कुठली भाषा आहे ती समजते. आमच्यासोबत पण आहे. तर मी तुम्हाला उद्या दाखवेन त्याच्या ब्लॉगमध्ये. तर कसं वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज बाय बाय. आता आपण भेटूया 3rd डेमध्ये. बाय बाय.